सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडवा म्हटलं की गुढीला आपण गाठी म्हणजे साखरेची माळ ही चढवतोच। तर आज मी इथे पारंपरिक पद्धतीने गाठी न बनवता मी इथे रसमलाई फ्लेवरची ट्रान्सपरंट अशी गाठी बनवलेली आहे। त्यासाठी मी कुठलाही साचा वापरलेला नाही आहे किंवा अप्पे पात्रसुद्धा वापरलेलं नाही आहे। तर कशी बनवली ती समोर तुम्हाला व्हिडिओत दिसेलच। तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। गॅसवर मी ते पॅन ठेवलेलं आहे, त्यात 1 वाटी साखर घातलेली आहे। 1 वाटी साखरेत आपल्या 2 गाठी म्हणजे साखरेची माळ आरामात बनते। त्यात अर्धा वाटी पाणी घातलं आहे आणि याला चांगल्या तऱ्हेने वितळून घ्यायचं आहे। त्यानंतर यात मी रसमलाईचं जे सिरप येतं कॉन्सन्ट्रेटेड ते वापरलेलं आहे। तर इथे बघा, पहिल्यांदा माझ्या कॅमेऱ्यात दिसत नव्हतं, मी नंतर क्लिक केल्यावर व्यवस्थित दिसायला लागलेलं आहे। बघा, हां, हे वालं आहे, हे वालं सिरप वापरलेलं आहे। तुम्हाला कुठल्याही दुकानात इझिली अवेलेबल असते। यात मी साधारणतः अर्धा वाटी घातलेला आहे आणि याला मिक्स केलेलं आहे। बघा, व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, सतत हलवत राहायचं म्हणजे हे खालती लागणार नाही किंवा जळली अशी टेस्ट येणार नाही। तर कढईत बघा छान बबल्स यायला सुरुवात झालेली आहे। तर आता इकडे बघा फेस आलेला आहे। फेस येते त्यावेळेला चिमूटभर तुम्ही खाण्याचा सोडा किंवा मग इनो यूज करू शकता, पण मला ट्रान्सपरंट हवी होती म्हणून मी इथे इनो किंवा खाण्याचा सोडा वापरलेला नाही आहे, म्हणून ती ट्रान्सपरंट झालेली आहे, म्हणजे एकदम गोळीसारखी झालेली आहे, खुसखुशीत नाही। त्यामुळे तुम्ही इथे जर 1 चिमटी सोडा किंवा इनो टाकलं तर ती खुसखुशीत अशी होणार। तर इथे मी वाट्या वापरलेल्या आहे। वाट्या सगळ्यांकडेच अवेलेबल असते। एकसारख्या मापाच्या नसेल तर वेगवेगळ्या आकाराच्या असेल त्यासुद्धा तुम्ही यूज करू शकता। तर एक मी वेगळी मोठी वापरलेली आहे आणि 4 छोट्या वापरलेल्या आहे। यात मी असा जाडसर धागा आहे तो वापरते आहे। माझ्याकडे जाडसर धागा होता म्हणून। तुमच्याकडे जर जाडसर धागा नसेल तर कच्चा धागा किंवा बिंडलचा धागा असतो त्याला चवेरी पाचेरी करायचं आणि छान तो धागा यूज करायचा। तर धागा लावायच्या आधी मी वाट्यांना तूप लावून ग्रीस करून घेतलं होतं, म्हणजे इझिली आपली गाठी जी आहे ती निघायला पाहिजे म्हणून। तर इथे मी सगळं सेट करून घेतलेलं आहे। त्यानंतर ताटलीत मी कसं सेट केलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर त्याआधी मी इथे वाट्यांमध्ये बदामाचे काप घालून घेते, म्हणजे दिसायला पण खूप सुंदर दिसेल आपली गाठी म्हणजे साखरेची माळ। तर मी सर्व याच्यात बदामाचे काप घालते आहे। बदामाचे काप घालणं ऑप्शनल आहे, मला ते छान वाटले म्हणून मी घातले। मला आवडतात ते, तसे एकदम छान दिसेल गाठीला म्हणजे गुढीपाडव्याला जेव्हा गाठी घालेल त्यावेळेस ती छान दिसेल म्हणून मी इथे काप घातलेले आहे। त्यानंतर इथे मी बघा ताटली घेतलेली आहे, त्याला मी तुपाने ग्रीस करून घेतलं आहे, असा धागा लावून घेतला आहे। त्यानंतर थोडे थोडे बदामाचे काप इथे 5 ठिकाणी मी टाकून घेतलेले आहे। बदामाचे काप ऑप्शनल आहे, टोटली ऑप्शनल आहेत। आपण जे रसमलाई सिरप टाकलं त्यामुळे त्या गाठीला रंग पण खूप सुंदर आलेला आहे, त्यात मी वेगळा असा फूड कलर घातलेला नाही आहे। तर इथे बघा छान बबल्स आलेले आहे। तुम्हाला आधी सांगितलं, जर पारंपरिक पद्धतीची खुसखुशीत अशी हवी असेल तर यात चिमूटभर सोडा किंवा इनो घालायचा। मी इथे इनो किंवा सोडा घातलेला नाही आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर पारंपरिक पद्धतीची गाठीची रेसिपी हवी असेल किंवा गुढीपाडव्याला पारंपरिक पद्धतीने सात्विक अशी थाळीची रेसिपी हवी असेल तर मी एंड स्क्रीनला दिलेली आहे। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे, नवनवीन रेसिपीज आहे। एंड स्क्रीनला सुद्धा रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनला सुद्धा दिलेली आहे। नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठली रेसिपी आवडली। त्यानंतर इथे बबल आल्यानंतर ते सिरप मी सगळ्या वाट्यांमध्ये आणि ताटलीत बघा असं टाकून घेतलेलं आहे आणि याला पूर्ण थंड करायचं नाही, हलकंसं गरम असेल त्यावेळेस काढून घ्यायचं, किंवा जर वाट्यातलं किंवा ताटलीतलं निघत नसेल तर त्याला हलकंसं गरम करायचं आणि काढून घ्यायचं, म्हणजे ते इझिली निघतं, व्यवस्थित असं निघतं। तर माझ्या गाठ्या अगदी छान रेडी झालेल्या, चवीला अप्रतिम अशा झालेल्या आहेत। तर या वेळेला नक्की करा आणि तुम्हाला आवडली की नाही रेसिपी ते मला नक्की कळवा। तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत